Good morning, students. Now here we are also discuss about the concepts of calls in advance, and incidental matters relating to them. As per the section 49 to section 51, these are also relating to the calls in advance, and their matters relating to them. First of all, we are also discuss here what is mean by the calls. When the shares are also partly paid up, the company issuing them can make calls, that means asking to the shareholders to pay the amount. That means the calls, it is nothing but a calls म्हणजे काय तर calls is nothing but a the amount. That means the calls, it is nothing but the amount asking to the shareholders to pay the amount. That means कंपनीनं जे काही इश्यू केलेले शेअर्स असतील त्याची जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट पे करण्यास या ठिकाणी सांगितलं जाईल. म्हणजे कॉल्स इज नथिंग बट ए आस्किंग टू द, कुणाला आस्क केलं जाईल, टू द शेअर होल्डर्स टू पे द अमाऊंट. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी दोन पार्टी आहेत. फर्स्ट वन इज आवर कंपनी and second party is our shareholder. These are the two parties are also involved into the particular transactions. Company are also issuing the shares. Company काय करेल, company issue the shares. Then shareholders काय करेल, the shareholders is the another party. The shareholders काय करेल, सबस्क्राईब करेल. इन सिम्पल वर्ड तुम्हाला समजण्यासाठी ते काय करेल, बाईंग करेल. शेअर काय करेल, बाईंग करेल. इन सिम्पल वर्ड त्यालाच आपण टेक्निकल काय म्हणतो, सबस्क्राईब करेल. आता हे सबस्क्राईब केल्यानंतर मग ज्या कंपनीनं शेअर्स इश्यू केले असतील ती कंपनी काय करेल, शेअर होल्डर्सकडून पैसे मागवेल. त्यालाच काय म्हटलं जातं, कॉल्स. आता आपण या ठिकाणी सेक्शननुसार पाहणार आहोत. म्हणजेच काय, या ठिकाणी कंपनी कायदा जो असेल त्या कंपनी कायद्यामध्ये दिलेला जो काही सेक्शन असेल त्या सेक्शननुसार इथं आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. याचं रिझन काय, तर कंपनी ॲक्ट ह्याच्यामध्ये या ठिकाणी जे काही सेक्शन्स असतील कायद्यामध्ये, या ठिकाणी जे काय असणारे अमेंडमेंट असतील, बदल असतील, त्यानुसार आपल्याला त्याचं मिनिंग, डेफिनेशन, कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी कंपनी ॲक्ट 2030 मधला सेक्शन 49 त्याच्यानुसार त्यांची डेफिनेशन काय, मग ती डेफिनेशन आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये मांडू शकतो. म्हणजे व्हेन द शेअर्स आर पार्टली पेड अप. आता या ठिकाणी आपण नेक्स्ट टर्म या ठिकाणी पाहणार आहोत, क्लासिफिकेशन ऑफ द शेअर कॅपिटल. म्हणजे अकॉर्डिंग टू द क्लासिफिकेशन ऑफ द शेअर कॅपिटल, फर्स्ट ऑफ ऑल वी आर ऑल्सो डिस्कस हिअर द क्लासिफिकेशन ऑफ द शेअर कॅपिटल. Then after that we are also discuss about the concepts of the calls in advance, and as well as another terms. But first of all we are also discuss here the classification of the share capital. Then we are also seen onto the front of you the diagram, the classification of the share capital. That means the capital of the company is classified into authorized capital. What is mean by the meaning of the authorized capital? The authorized capital is the capital which is a joint stock company is registered, and therefore it is registered or mentioned into the memorandum of association of the company. That means into the classification of the share capital, the first one is classification of share capital. शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी. म्हणजे कंपनीचं क्लासिफिकेशन पाहत असताना त्यालाच काय म्हणतो आपण, हे जे काय शेअर कॅपिटल असेल त्या शेअर कॅपिटलचं वर्गीकरण कसं आहे, क्लासिफिकेशन मराठीमध्ये काय म्हणतो, वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ शेअर कॅपिटल, त्यामध्ये फर्स्ट वन इज ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल. देन सच ऑथोराइज्ड
authorized share capital. We are also discuss here what is the meaning of the authorized share capital. आता authorized share capital चं meaning काय आहे, म्हणजे such type of the capital is mentioned into the कशामध्ये memorandum of association of the company. म्हणजे कंपनी स्थापन करत असताना जे डॉक्युमेंट असेल त्या डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये त्या कंपनीच्या ऑथोराइज्ड शेअर कॅपिटलचा या ठिकाणी उल्लेख असेल. म्हणजे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रजिस्टर्ड कॅपिटल. It is also called as the registered capital. You know very well, it is also called as the registered capital, authorized capital. Authorized capital लाच काय म्हटलं जातं, रजिस्टर्ड कॅपिटल. मग MCQ मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. Authorized capital, it is also called as registered capital. Then next term is then if the company, that means the company issuing how much shares at any time in future, and such amount of capital is determined after taking into the consideration of the future requirement of the capital of the company. It is also called as the nominal capital because it may not be actually be issued or subscribed or paid up of the company. It is also called as the nominal capital. Authorized capital, authorized म्हणजे काय, त्याला एक ते ऑथोराइज्ड झालं, ते एक रजिस्टर्ड कॅपिटल, ज्याला आपण काय रजिस्टर्ड कॅपिटल म्हणतो, ज्याचा उल्लेख हा कंपनीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये असतो. त्यानंतर इथं आपण एक एक्झाम्पल बघूयात. फॉर एक्झाम्पल, ए कंपनी इज फॉर्म विथ ₹50 lakh ॲज ए कॅपिटल डिवायडेड इंटू 1 lakh शेअर्स ऑफ ₹50 each. That means in this particular example, the company issued 1 lakh shares of ₹50 each, were fully subscribed and paid up. That means in this case ₹50 lakh will be authorized. It is also called as the nominal, or it is also called as the registered capital of the company. That means in this case it will be also known that the authorized and paid up capital. That means the company's authorized capital is 50 lakh. The determination of the authorized capital, it is very significant because why? Because of it is also decided on the basis of the future requirements of the company. We can understand the future prospects and ambitions of the company from this capital, because why such type of the capital we are also we are also collecting the funds and therefore our authorized capital are also meet our future requirements. This capital are also significant because why? The change into the authorized capital can be made by the special resolution passed into the general meeting of the company. That means if the capital is to be increased beyond the certain limit, the permission from the company law administration is required. That means authorized capital पेक्षा जर जास्तीचं कॅपिटल कंपनीला या ठिकाणी गोळा करायचं असेल, भांडवल जर गोळा करायचं असेल थ्रू द इश्युईंग ऑफ द शेअर्स, तर त्या ठिकाणी त्या कंपनीला स्पेशल रिझॉल्युशन पास करून ते रिझॉल्युशनला ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये मान्यता घेऊन त्यानंतर कंपनी लॉ ॲडमिनिस्ट्रेशन असेल त्यांची या ठिकाणी परमिशन घेऊन ते त्यांचं ऑथोराइज्ड कॅपिटल असेल ते ऑथोराइज्ड कॅपिटल याच्यामध्ये वाढ करू शकतात. म्हणजे आता ऑथोराइज्ड कॅपिटलची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. म्हणजे या ठिकाणी कंपनीचं या ठिकाणी ऑथोराइज्ड कॅपिटल किती आहे तर 50 lakh. देन हिअर द नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म, इट इज नथिंग बट वी आर ऑल्सो डिस्कस हिअर नाव. The second part is our issued capital. Issued capital is the part of the capital which is issued by the company to the public and others. That means you have been taken the example authorized capital. Concept clear झाले असेल authorized capital चे. त्यानंतर issued capital.
That means it is also part of which capital? Authorized capital. Authorized capital, that means issued capital. It is also the part of the authorized capital which is issued बाय. आता इश्यूड कोण करणार आहे? तर या ठिकाणी दोन पार्टीज आहेत, एक आहे कंपनी, दुसरे या ठिकाणी शेअर होल्डर्स किंवा पब्लिक असतील किंवा ऑदर असतील. मग ऑदरमध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील किंवा बँक्स असतील किंवा बँका असतील, ते सुद्धा त्या कंपनीचे शेअर सबस्क्राईब करू शकतात, म्हणजेच खरेदी करू शकतात. म्हणजे इश्यूड कॅपिटल इज ए पार्ट ऑफ ऑथोराइज्ड कॅपिटल विच इज इश्यूड बाय. इश्यूड कोण करणार? तर कंपनी. टू द, कोणासाठी? टू द public as well as others. The others terms are also including the financial institutions as well as the banks. म्हणजे हा एक भाग आहे कशाचा? ऑथोराइज्ड कॅपिटलचा, की जी ऑथोराइज्ड कॅपिटल असेल, की जे कंपनीचं ऑथोराइज्ड कॅपिटल असेल, त्या ऑथोराइज्ड कॅपिटलमधून कंपनी काही या ठिकाणी शेअर्स असतील ते शेअर्स इश्यू करेल. कोणासाठी? तर पब्लिकसाठी. सच कॅपिटल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज the issued capital. The issued capitals are also including the shares allotted to the public, share allotted to the signatories of memorandum, share allotted to the vendors of asset, share allotted to as and bonus shares, and share allotted by way of rights offer. या ठिकाणी या पद्धतीनं जे काही शेअर्स असतील ते शेअर्स अलॉट केले जातील. अलॉट म्हणजे त्याचं वाटप ज्याला म्हणतो आपण, अलॉटमेंट ज्याला म्हणतो आपण, अलॉटमेंट ऑफ शेअर्स इन सिम्पल वर्ड, या ठिकाणी त्याचं वाटप केलं जाईल. म्हणजे त्या ठिकाणी कंपनीनं शेअर्स इश्यू केल्यानंतर, जसं की आपण काय म्हणतो या ठिकाणी, ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल किंवा तुम्ही घेणार असाल, त्यावेळेस काय केलं जाईल? तुम्ही कॉलेजकडे अप्रोच कराल. अप्रोच केल्यानंतर कॉलेज तुम्हाला काय करेल? प्रॉस्पेक्टस देईल, आणि ते प्रॉस्पेक्टस या ठिकाणी दिल्यानंतर ते तुम्ही प्रॉस्पेक्ट किंवा फॉर्म भरून परत काय करता? तुम्ही ते कॉलेजमध्ये सबमिट करता. कॉलेजमध्ये सबमिट केल्यानंतर काय होतं की काही विद्यार्थ्यांचं नाव त्या लिस्टमध्ये येतं, काही विद्यार्थ्यांचं येत नाही, कारण ते मेरिटनुसार असेल त्यानुसार असेल. मग त्याच पद्धतीनं कंपनीसुद्धा जर ओव्हर सबस्क्रिप्शन झालं, म्हणजे या ठिकाणी समजा कंपनीला 1,00,000 शेअर्सच कंपनीने इश्यू केले असतील आणि ते 2,00,000 भागधारकांनी किंवा पीपलनी ते सबस्क्राईब केले, तर हे झालं ओव्हर सबस्क्रिप्शन. म्हणजे त्या ठिकाणी त्यावेळेस कंपनीला मग ते शेअर्स अलॉट करताना या ठिकाणी त्या पद्धतीनं ते त्यांच्या क्रायटेरियानुसार ते अलॉट करतात. म्हणजे इथं आता आपण एक एक्झाम्पल बघूयात. इफ द कंपनी इश्यूज ऑल ऑफ इट्स शेअर्स, दॅट मीन द इश्यूड कॅपिटल विल बी इक्वल टू द ऑथोराइज्ड कॅपिटल. म्हणजेच कंपनीनं त्यांचे ऑल शेअर्स आर ऑल्सो इश्यूड, म्हणजे ज्या ठिकाणी कंडिशन काय होईल? आवर ऑथोराइज्ड कॅपिटल इज इक्वल टू आवर issued capital. That means our issued capital is equal to the authorized capital. म्हणजे तुमचं issued capital हे काय होईल? authorized capital एवढं होईल. In the general, the company does not issue all of its shares because of such number of shares which are also significant to meet the requirement of the company at the time of their issue. म्हणजे कंपनी सर्वचे सर्व शेअर्स इश्यू न करता त्यामधील काहीच रक्कम काय करेल? इश्यू करेल ॲज पर देअर रिक्वायरमेंट. म्हणजे याचा अर्थ काय? तर कंपनीला किती शेअर्स इश्यू करायचे आहेत, तर त्यांची रिक्वायरमेंट किती आहे, म्हणजे कॅपिटलची रिक्वायरमेंट किती आहे, त्यानुसार ती कंपनी काय करेल? त्या ऑथोराइज्ड कॅपिटलपैकी, ज्याला आपण अधिकृत भाग भांडवल कंपनीचं म्हणतो, त्यापैकी ते शेअर्स इश्यू करतील. मग इथं आपण एक्झाम्पल बघूया. इफ ए कंपनी इज फॉर्म विथ ए ₹1,00,000 capital, it is also the authorized capital of the company consisting of 10,000 shares of ₹10 each, and it issues 8,000 shares. That means the issued capital of the company will be 80,000. म्हणजे या ठिकाणी बघा, कंपनीचं ऑथोराइज्ड कॅपिटल किती आहे? ऑथोराइज्ड कॅपिटल ऑफ ए कंपनी, authorized capital of a company is ₹1,00,000. ऑथोराइज्ड कॅपिटल 1,00,000. ते डिवाइड झालं. डिवाइड म्हणजे त्याची विभागणी झाली. आता हे ₹1,00,000 आहेत, म्हणजे कंपनी ₹1,00,000 इश्यू करेल का?
मग ते कशाच्या माध्यमामध्ये इश्यू करेल, तर शेअर्सच्या माध्यमामध्ये इश्यू करेल. म्हणजेच कंपनी देताना काय करेल, त्या कंपनीचे शेअर्स देईल, बरोबर. म्हणजे इथं काय होणार आहे, तर हे 1 लाख हे डिवाइड होतील कशामध्ये, तर 10,000 शेअर्स, 10,000 शेअर्स ऑफ रुपीज, त्या शेअरची काहीतरी किंमत असणार आहे. म्हणजे ₹10 म्हणजे इज इक्वल टू किती आलं, ते ₹1 लाख. ₹1 लाख इज द authorized capital of the company. Such capital is divided into, that means ₹1 lakh is divided into 10,000 shares. Dividend झालं, divided into 10,000 shares of ₹10 each. That means the company's total authorized capital is ₹1 lakh. आता ह्या ऑथोराइज्ड कॅपिटल पैकी कंपनीला काय करायचं आहे, इश्यूड करायचे. इश्यूड कॅपिटल आपण बघतोय टर्म, इश्यूड कॅपिटल. आता हे इश्यूड कॅपिटल टर्म काय, तर आउट ऑफ दीज ₹1 lakh, it is also the authorized capital. The company's requirement is only 80,000 rupees. म्हणजे कंपनीला 80,000चीच गरज असेल तर कंपनी काय करेल, तर कंपनी हे या ठिकाणी 8,000 शेअर्स ऑफ ₹10 इच याप्रमाणे ₹80,000चं कॅपिटल काय करेल, इश्यू करेल. म्हणजेच इश्यूड कॅपिटल इज द पार्ट ऑफ ऑथोराइज्ड कॅपिटल. म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त शेअर्स या ठिकाणी, म्हणजे नंबर ऑफ शेअर्सचा विचार केला तर 10,000पेक्षा जास्त शेअर्स कंपनीला इश्यू करता येणार नाहीत, कारण ते त्यांचा अधिकृत भाग भांडवल आहे. परंतु त्यांना याच्यापेक्षा जर जास्त शेअर्स इश्यू करायचे असतील तर त्यांना या ठिकाणी स्पेशल रिझॉल्युशन हे ॲन्युअल जनरल मीटिंगमधून पास करून त्याचं परमिशन हे जे काय कंपनी लॉ ॲडमिनिस्ट्रेशन असेल त्यांच्याकडून घेणं आवश्यक आहे. परंतु इथं या ठिकाणी कंपनीचं लिमिट ठरवून दिलेलं आहे, किंवा लिमिट असेल ते लिमिट आपल्याला दिसतंय किती आहे, ₹1,00,000 ऑथोराइज्ड कॅपिटल. त्यांना रिक्वायरमेंट किती आहे, 80,000चं. मग कंपनी काय करणार, इश्यू करेल किती शेअर्स, 8,000 शेअर्स, 8,000 शेअर्स ऑफ रुपीज. हाऊ मच इज द अमाउंट ऑफ द one particular share, 10 rupees. Then the issued capital of the company, it is nothing but a 80,000. Issued capital, it is nothing but a 80,000. 80,000 हे या ठिकाणी कंपनीनं काय केलं, इश्यू केलेलं कॅपिटल. म्हणजे ही झाली टर्म या ठिकाणी काय, इश्यूड कॅपिटल. देन 80,000. देन नेक्स्ट वन इज अनइश्यूड कॅपिटल. That is also the part of the authorized capital which is not offered to the public for subscription. It is called as unissued capital. म्हणजे अनइश्यूड कॅपिटल म्हणजे काय, तर इट इज द पार्ट ऑफ द इश्यूड कॅपिटल which is not offered to the public for the subscription. म्हणजे इथं 1 लाखापैकी रिमेनिंग जे काय कॅपिटल असेल, जे काय रिमेनिंग शेअर्स असतील, म्हणजे ऑथोराइज्ड कॅपिटलपैकी रिमेनिंग शेअर्स किती आहेत, इथं रिमेनिंग शेअर्स किती आहेत, तर 2,000 शेअर्स आहेत. 2,000 शेअर्स ऑफ ₹10 each. That means it means companies unissued capital is ₹20,000. जिथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, कंपनीनं काय केलंय, तर रिमेनिंग जे काही शेअर्स असतील कशापैकी, ऑथोराइज्ड कॅपिटल. म्हणजे ऑथोराइज्ड कॅपिटलपैकी रिमेनिंग जे काही 2,000 शेअर्स असतील, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द अनइश्यूड कॅपिटल ऑफ द कंपनी. अँड unissued capital of the company, it is nothing but it is the part of authorized capital which is not offered or issued by the company to the कुणाला, पब्लिकला. कशासाठी, सबस्क्रिप्शनसाठी, म्हणजे खरेदीसाठी इश्यू केले नसतील तर त्याला आपण अनइश्यूड कॅपिटल असं म्हणतो. तर या एक्झाम्पलमध्ये कंपनीचं अनइश्यूड कॅपिटल किती आहे, ₹20,000 इज द अनइश्यूड कॅपिटल. म्हणजे
Then next term of the capital into the classification of the share capital, it is nothing but a subscribed capital. Then subscribed capital, it is the part of issued capital which is actually subscribed by the public. That means the one important point here to be remember that subscribed capital can never, that means it is not exceed, it is not more than our issued capital. म्हणजे सबस्क्राइब्ड कॅपिटल, आता जसं की सबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणजेच या ठिकाणी इट इज द पार्ट ऑफ द इश्यूड कॅपिटल विच इज ॲक्च्युअली सबस्क्राईब बाय द पब्लिक. म्हणजे कंपनीनं 8,000 शेअर्स असतील, ते 8,000चे शेअर्स काय केलेले आहेत, इश्यूड केलेले आहेत. मग आता इथं एक्झाम्पल आपण घेऊयात. इफ ए कंपनी इश्यूज 10,000 शेअर्स ऑफ ₹10 each and applications are received for 10,000 shares, the subscribed capital will be 10,000 into ₹10, 1 lakh. म्हणजेच इश्यूड कॅपिटलपेक्षा सबस्क्राइब्ड कॅपिटल हे या ठिकाणी एक्सीड असणार नाही. म्हणजे कंपनीनं 10,000 शेअर्स इश्यू केलेत तर त्याचं सबस्क्रिप्शन या ठिकाणी 10,000 असेल. तर या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून आपल्याला दिसतं, इफ द ॲप्लिकेशन रिसिव्ड फॉर 6,500 shares, the subscribed capital will be 6,500 into 10 is equal to 65,000. In case application have been received for 15,000 shares, the subscribed capital will be equal to the issued capital. That means 10,000 into 10 is equal to ₹1 lakh. The subscribed capital is shown into the balance sheet. 2 parallel lines are also drawn under this capital. म्हणजे या कॅपिटलच्या खाली 2 पॅरलल लाईन अंडर करून ते या ठिकाणी दाखवलं जातं. म्हणजे या ठिकाणी जरी सबस्क्राईब केले असतील तरी सुद्धा जो काय ठरलेला कोटा असेल तोच या ठिकाणी काय असणार आहे, सबस्क्राईब कॅपिटल असेल. म्हणजे इन केस ॲप्लिकेशन्स हॅव बीन रिसिव्ड फॉर 15,000 शेअर्स, द सबस्क्राईब्ड कॅपिटल विल बी equal to the issued capital, that is 10,000 into 10 is equal to ₹1 lakh. म्हणजे आपल्याला माहित आहे की एखाद्या कंपनीच्या शेअर्सना मागणी असेल तर साहजिकच त्या कंपनीच्या शेअर्सचे जे काय प्रॉस्पेक्टस असतील ते मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातील, लोकांकडून ते सबस्क्राईब केले जातील. परंतु कंपनीनं जेवढं इश्यूड कॅपिटल असेल, म्हणजे 1 लाख जर इश्यू केलं असेल तेवढंच कॅपिटल हे सबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणून कंपनीला या ठिकाणी दाखवावं लागेल. जरी ॲप्लिकेशन्स रिसिव्ड झाले असतील 15,000 शेअर्सचे तरीसुद्धा सबस्क्राईब कॅपिटल हे जेवढं इश्यूड कॅपिटल असेल तेवढंच या ठिकाणी असेल. त्यानंतर अनसबस्क्राइब्ड कॅपिटल, that means it is the part of issued capital which is not subscribed for. In other words, the applications for these shares are not received from the public. If all the issued shares are fully subscribed, there will be no unsubscribed capital. अनसबस्क्राईब कॅपिटल म्हणजे काय, समजा कंपनीनं 10,000 शेअर्स इश्यू केले असतील तर 10,000 शेअर्सपैकी फक्त 7,000च शेअर्सला काय असेल, मागणी असेल, तर 3,000चे राहिलेले रिमेनिंग शेअर्स हे अनसबस्क्राइब्ड शेअर झाले. त्यालाच काय म्हणतो आपण, अनसबस्क्राइब्ड कॅपिटल. म्हणजे अनसबस्क्राइब्ड कॅपिटल केव्हा होईल, तर त्या ज्या वेळेस शेअर मार्केटमध्ये त्या कंपनीची इमेज जर चांगली नसेल तर साहजिकच लोक काय करतील, तर लोक हे त्या भागधारक शेअरला, त्या कंपनीच्या शेअर्सला मागणी निर्माण करणार नाहीत. आणि साहजिकच जर मागणी निर्माण झाली नाही तर त्याचं या ठिकाणी काय होतील, ते शेअर्स या ठिकाणी सबस्क्राईब केले जाणार नाहीत. आणि अशा पद्धतीनं कंपनीने जे काही इश्यू केलेले शेअर्स असतील त्याच्यापेक्षा कमी ॲप्लिकेशन कंपनीकडे प्राप्त होतील. आणि मग जे काय हे असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो, अनसबस्क्राइब्ड कॅपिटल. म्हणजे शिल्लक राहिलेले जे काय
शेअर्स असतील, इश्यूड शेअरपैकी शिल्लक राहिलेले शेअर्स, त्यालाच अनसबस्क्राईब शेअर्स असं म्हणलं जातं. त्यानंतर नेक्स्ट कॅपिटलचा टाईप आहे कॉल्ड अप कॅपिटल. इट इज द पार्ट ऑफ द सबस्क्राईब कॅपिटल विच इज ॲक्च्युअली कॉल्ड अप फ्रॉम द शेअरहोल्डर्स. It is also the common practice of the company to ask the shareholders to pay the value of the shares in certain installments. मग या ठिकाणी कॉल्ड अप म्हणजे आपण मगाशी या ठिकाणी टर्म बघितली होती. कॉल्ड अप म्हणजे काय, तर या ठिकाणी आता आलं ते कॉल्ड अप कॅपिटल. इट इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. कॉल्स when the shares are partly paid up, the company issuing them can make calls, that means asking to the shareholders to pay the amount of the particular shares into the installments. In respect of such partly paid up shares, as per the section 49 of the Companies Act 2013, कंपनी कायदा 2013, त्यामधील सेक्शन 49 नुसार these calls have to be uniformly made and there should be no differentiation for a given class of shareholders. जे कॉल किंवा पैसे मागवत असताना भागधारक असतील त्या भागधारकाकडून समान प्रमाणामध्ये पैसे मागवणं हे कंपनीनं नियम तो पाळला पाहिजे. म्हणजे ॲज पर द एक्सप्लेनेशन ऑफ द सेक्शन 49, the shares of the same nominal value on which different amounts have been paid up shall not be deemed to fall under the same class. That is, the provision is not applicable in case where the different amounts are paid for the same class of shares. म्हणजे इथं कोणतीही अशी तरतूद नाही की या सेक्शन अंतर्गत की भागधारक असतील त्या भागधारकांचं क्लासिफिकेशन करून त्यांच्याकडून डिफरंट अमाऊंट या ठिकाणी काही केली असेल, मागवले असेल, किंवा त्यांना सांगितलं असेल बाबा ह्यानं 5 रुपये जमा करावेत, ह्यानं 6 रुपये जमा करावेत. अशा पद्धतीची प्रोव्हिजन हे सेक्शन 49मध्ये आपल्याला कुठेही पाहावयास मिळत नाही. Then second point is their most important, it is nothing but our calls in advance, whether the company are also received the amount in advance. म्हणजे आपल्यासमोर एक प्रश्न आहे. आता एक या ठिकाणी बघा, कॉल्स आणि कॉल्स इन ॲडव्हान्स. आता इथं आपण क्लासिफिकेशन ऑफ शेअर कॅपिटल बघतोय. कॉल्ड अप शेअर कॅपिटल ही आपली टर्म होती. मग त्याच्या दृष्टिकोनातून कॉल्स हा शब्द आला म्हणून आपण काय केलं, तो पॉईंट या ठिकाणी आपण कन्सिडर केला. आता इथं कॉल्ड अप शेअर कॅपिटल म्हणजे इट इज द पार्ट ऑफ सबस्क्राईब कॅपिटल विच इज ॲक्च्युअली कॉल्ड अप फ्रॉम द शेअर होल्डर्स. मग इथं काय केलं जाईल, आस्क टू द शेअर होल्डर्स टू पे द व्हॅल्यू ऑफ द शेअर्स इन सर्टन इन्स्टॉलमेंट्स अँड दीज इन्स्टॉलमेंट्स आर नोन ॲज शेअर ॲप्लिकेशन, शेअर अलॉटमेंट अँड शेअर कॉल्स. इफ द कंपनी हॅज कॉल्ड अप टू द फायनल कॉल, the called up capital will be equal to the subscribed capital. It may be less than the subscribed capital. The entire value of the shares is not called up. The called up capital हे ज्या भागधारकांनी शेअर सबस्क्राईब केले असतील त्या भागधारकांकडून कंपनी जे काही शेअरची व्हॅल्यू असेल, ती शेअरची म्हणजे अमाऊंट असेल, ती फेस व्हॅल्यू असेल, त्यामधील काही रक्कम ही मागवू शकते. त्यालाच काय म्हणलं जातं, कॉल्स. आणि हे जे काही कॉलची अमाऊंट असेल ती इन्स्टॉलमेंटमध्ये या ठिकाणी मागू शकते. शेअर ॲप्लिकेशन, शेअर अलॉटमेंट आणि शेअर कॉल्स. मग हे शेअर ॲप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन कंपनीकडे केल्यानंतर त्या ॲप्लिकेशन बरोबर किती रुपये, समजा 10 रुपयेचा शेअर असेल तर ॲप्लिकेशन बरोबर 3, अलॉट झाल्यानंतर 3, फर्स्ट कॉल 2 रुपये आणि सेकंड कॉल किंवा फायनल कॉल 2 रुपये. असे जे काय 10 रुपये असेल ते 10 रुपये इन्स्टॉलमेंटमध्ये काय करते, कंपनी या ठिकाणी कलेक्ट करते. यालाच काय म्हटलं जातं, मग शेअर ॲप्लिकेशन. म्हणजे या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल पाहत असताना समजा त्या शेअरची किंमत आहे 10 रुपये. शेअरची किंमत किती आहे, 10 रुपये आहे. म्हणजे कंपनी may be received, company received, that means maybe not a maybe, company received किती रुपये, company may received ₹10 from whom, from shareholders.
पण कोणते शेअर होल्डर्स? ज्यांनी ते शेअर सबस्क्राईब केले असतील त्यांच्याकडून 10 रुपये कंपनी काय करणार आहे, मागवून घेणार आहे, किंवा ते त्यांना कंपनीला रिसिव्ड होणार आहेत, किंवा ती कंपनी काय करणार आहे, पे करण्यास सांगणार आहे कुणाला, शेअर होल्डरला. मग हे जे काय 10 रुपये असतील ते 10 रुपयाचं कलेक्ट करत असताना, म्हणजे कलेक्शन ऑफ रुपीज 10 बाय कुणाकडून, कंपनीकडून. कलेक्शन ऑफ ₹10 बाय कंपनी. हे ₹10 काय आहे, तर फेस व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर शेअर. कलेक्शन ऑफ ₹10 बाय कंपनी इन installment. That means share application is equal to ₹3. शेअर अलॉटमेंट झाल्यानंतर शेअर अलॉटमेंट इज इक्वल टू ₹3. देन शेअर फर्स्ट कॉल is equal to ₹2, and share second call that is also second call, and third call it is also called as the final call. First call, second call, and final call, these are the calls of the particular shares. Second call is equal to rupees remaining amount is 2. Then total amount is received by the company in the form of that particular installment, that is called as total 10 rupees received from the shareholders in the form of installment, ₹3 at the time of the application, then ₹3 at the time of the share allotment, and ₹2 at the time of the first call, and ₹2 are also at the time of the second call. Then a total 10 rupees are also received by the company in the form of the installment, and such capital it is also called as it is nothing but a called up capital. And also if the company has called up final call up capital will be equal to the subscribed capital. Then the company are not entire amount is called up. We are also discuss here through the example. If a company is formed with with 20,000 शेअर्स ऑफ ₹10 each, म्हणजे कंपनीचं फॉर्मेशन झालेलं आहे, 20,000 शेअर्स आहेत, एका शेअरची किंमत 10 रुपये आहे. इफ कंपनी इश्यूज 15,000 शेअर्स, कंपनीनं 15,000 शेअर्स इश्यू केले. पेएबल ॲज ₹3 ऑन ॲप्लिकेशन, ₹3 ऑन अलॉटमेंट, ₹2 ऑन फर्स्ट कॉल, अँड बॅलन्स ऑफ ₹2 ऑन सेकंड कॉल अँड फायनल कॉल. इफ द कंपनी आस्क इट्स शेअर होल्डर्स टू पे अप टू द फायनल कॉल, द कॉलर अप कॅपिटल विल बी, कॉलर अप कॅपिटल किती असणार आहे, 15,000 गुणिले 10 म्हणजे 1,50,000. इन केस, मग समजा इफ द कंपनी आस्क टू इट्स शेअर होल्डर्स टू पे अप टू फर्स्ट कॉलपर्यंतच काय करा, अमाऊंट पे करा असं सांगितलं असेल, तर त्याचं या ठिकाणी टोटल अमाऊंट किती येते बघा. तर कंपनीनं इश्यू करत असताना ॲप्लिकेशन बरोबर ₹3 मागवलेले आहेत, अलॉटमेंट बरोबर ₹3, फर्स्ट कॉलला ₹2, म्हणजे असेल टोटल किती झाले फर्स्ट कॉलपर्यंतचे ₹8. असे शेअर्स किती आहेत, 15,000 शेअर्स आहेत. 15,000 गुणिले 8 इज इक्वल टू किती आले, 1,20,000. म्हणजे इथं या ठिकाणी कंपनीचं जे काय कॅपिटल असेल, कॉलर अप कॅपिटल, हे या ठिकाणी 1,20,000 आलं. देन इफ सपोज that only ₹6 per share, that means the ₹3 on application and ₹3 on allotment money has been called up, then called up capital will be 15,000 शेअर्स आहेत, 15,000 शेअर्स आहेत, गुणिले ₹6 म्हणजे 90,000. तर कॉलड अप कॅपिटल किती आलं, 90,000. म्हणजेच कॉलड अप कॅपिटल. आता इथे मी एक टर्म तुमच्या लक्षात आणून देतो. आता कंपनी ज्यावेळेस कॉलड अप कॅपिटल भागधारकांकडून मागवेल, मग त्यावेळेस काय करतील, शेअर होल्डर्स आर ऑल्सो पे द सम अमाऊंट, दॅट मीन्स द पे कॅश टू द कंपनी. कंपनीकडे काय करतील, पैसे देतील, त्या शेअरची जी काय रक्कम असेल ती रक्कम. मग त्या शेअरची रक्कम देत असताना इन्स्टॉलमेंट म्हणजे काय, हप्ता.
₹10 जर द्यायचे असतील तर बाबा ॲप्लिकेशन बरोबर ₹3, अलॉटमेंट झाल्यानंतर शेअर्स ₹3, फर्स्ट कॉल बरोबर ₹2 आणि आत्ता फायनल कॉल असेल त्याच्याबरोबर ₹2 असे ₹10 वसूल करेल. परंतु आत्ता जस्ट इलेक्ट्रॉनिकल फॉर्ममध्ये किंवा आपण म्हणतो जे काय डिपॉझिटरी सिस्टीम भारतामध्ये लागू झाली तर आता त्या कंपनीचे IPO ऑफर होतात, म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. मग त्या IPOची किंमत ही ठरवली जाते. मग ते IPO असतील ते IPO तुमच्या डीमॅट अकाउंटमधून तुम्हाला ते काय करतात, खरेदी करता येतात. आणि तो IPO तुम्ही खरेदी केल्यानंतर त्या IPOची किंमत असेल ती किंमत या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी तो परचेस करता. नंतर ती कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड होते. नंतर त्या कंपनीच्या IPOची किंमत परत वाढते कमी होते, ते मार्केटवर डिपेंड आहे. परंतु आता आपण ही टर्म या ठिकाणी बघत आहोत. या ठिकाणी शेअर्स कॅपिटलचं क्लासिफिकेशन म्हणजे कॉलर अप कॅपिटल, शेअर कॅपिटलचं, सबस्क्राईब कॅपिटल, इशूड कॅपिटल, अनकॉलर अप कॅपिटल. आता नेक्स्ट पॉईंट आहे uncalled up capital, म्हणजे इट इज द पार्ट ऑफ द सबस्क्राईब कॅपिटल विच इज नॉट कॉल्ड अप बाय द कंपनी. म्हणजे इथंच आपण बघूयात, समजा कंपनीनं इश्यू केले असतील 1 लाख शेअर्स, ॲप्लिकेशन रिसिव्ड झालेत किती 80,000 शेअर्स, द अमाऊंट पेएबल, मग त्यामध्ये 3 ॲप्लिकेशन बरोबर 3 अलॉटमेंट बरोबर बॅलन्स अमाऊंट असेल ते या ठिकाणी राहिलेली फायनल कॉल बरोबर म्हणजे ₹4. म्हणजे इफ द कंपनी डज नॉट मेक द फायनल कॉल द uncalled up capital will be amount to ₹80,000 into 4 किती आलं 3,20,000. म्हणजे कंपनीनं फायनल कॉल या ठिकाणी मागवलाच नाही. म्हणजे कंपनीला किती रिसिव्ह झाली अमाऊंट, तर 80,000 शेअर्स इश्यू केले असतील, म्हणजे ॲप्लिकेशन रिसिव्ह झालं असतील कंपनीकडे किती 80,000, मग 80,000 गुणिले 4 ते आलं 3,20,000. कंपनीने इश्यू केले ते 1 लाख शेअर्स, परंतु कंपनीचे ॲप्लिकेशन किती मिळाले कंपनीला 80,000. म्हणजे 80,000च लोक या ठिकाणी काय करणार, पैसे देणार. म्हणजे 1 लाख जरी तुम्ही शेअर्स इश्यू केले असतील आणि 80,000 लोकांनीच तर ते खरेदी ॲप्लिकेशन रिसिव्ह केले असतील किंवा सबस्क्राईब केले असतील, मग निश्चितच 80,000च जे काय भागधारक असतील ते कंपनीला पैसे देतील. म्हणजे तुमचं इथं कॉल्ड अप कॅपिटल तेवढंच होणार आहे. आणि इथं जर कंपनीनं ₹4 जर मागवले नसतील तर मग कंपनीचं अनकॉल्ड अप कॅपिटल किती आलं, तर 80,000 गुणिले 4 याप्रमाणे ₹3,20,000 हे कंपनीचं अनकॉल्ड अप कॅपिटल आलं. आणि पेडअप कॅपिटल किती आलं मग, तर पेडअप कॅपिटल हे कंपनीचं येईल 80,000 शेअर्स गुणिले ₹6 म्हणजे 4,80,000 हे कंपनीचं कॉल्ड अप कॅपिटल आलं. त्यानंतर पेडअप कॅपिटल, द नेक्स्ट टर्म इज द पेडअप कॅपिटल. The paid up capital, it is the part of called up capital which is actually paid by the shareholders. In other words, paid up capital is the called up capital. Paid up capital is the called up capital less calls in arrears or the amount not paid by the shareholders. Although it was called up capital can be equal or less than the called up capital, but it cannot be more than the called up capital. Paid up capital. आता called up केलंय त्याच्यासाठी एक मी साधं सोपं एक्झाम्पल घेतो. आता या ठिकाणी बघा, तुम्ही काय केलेलं असेल, तुम्ही या ठिकाणी तुमच्या मित्राला पैसे दिले असतील. बघा, पैसे दिले असतील तुम्ही तुमच्या मित्राला, तुम्ही किती समजा या ठिकाणी ₹10,000 तुम्ही तुमच्या मित्राला किती दिलेत, ₹10,000 दिलेत. तुम्ही त्याला सारखं कॉल करताय, 10,000 पैकी ₹5,000 दे, 10,000 पैकी काय ₹5,000 दे. पण त्याने ॲक्च्युअलमध्ये किती दिले, ₹4,000च दिले. मग तुमचं पेडअप कॅपिटल किती आलं, ₹4,000. म्हणजे ₹10,000 तुम्ही त्याला दिले होते, तुम्ही 10,000पैकी कॉल्ड अप किती केलं, 5,000. अनकॉल्ड किती आहे, 5,000. मग ह्या कॉल्ड अप पैकी ॲक्च्युअलमध्ये त्यानं तुम्हाला किती ₹1,000 दिले, ₹4,000 दिले. म्हणजे इथं त्याच पद्धतीनं नंबर ऑफ शेअर होल्डर्स जेवढे पैसे देतील ॲक्च्युअलमध्ये तरच ते काय झालं, पेड अप शेअर कॅपिटल. म्हणजे इट इज द पार्ट ऑफ द कॉल्ड अप कॅपिटल विच इज ॲक्च्युअली पेड बाय द शेअर होल्डर्स. इन अदर वर्ड्स, पेड अप कॅपिटल इज द कॉल्ड अप कॅपिटल मायनस कॉल्स इन ॲरियर्स.
म्हणजे ज्या भागधारकांनी त्या कॉल्सचे पैसे दिले नसतील तर ती अमाऊंट ही कॉल्ड अप कॅपिटलमधून मायनस केली जाईल. त्यालाच आपण काय म्हणतो, कॉल्स इन ॲरियर्स हे मायनस केलं जाईल. आणि ते मायनस केल्यानंतर राहिलेली जी काय अमाऊंट असेल तर ती या ठिकाणी ती झाली त्या कंपनीची पेडअप कॅपिटल. आता इथं एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहूयात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ए कंपनी इश्यूज 10,000 shares of ₹10 each, payable ₹5 on application, ₹3 on allotment, ₹2 on first call and final call. If the allotment and call money have been received, the called up and paid up capital will be 10,000 into 10 is equal to ₹1 lakh. म्हणजे या ठिकाणी सर्वच्या सर्व या ठिकाणी कॉल्ड अप आणि कॉल्ड अप केलेली अमाऊंट असेल त्या अमाऊंट रिसिव्ड झाली असेल. म्हणजे इफ ऑल द अलॉटमेंट अँड कॉल मनी हॅज बीन रिसिव्ड, द कॉल्ड अप अँड पेड अप कॅपिटल विल बी 10,000 into 10 ₹1 lakh. म्हणजे कॉल्ड अप आणि पेड अप कॅपिटल काय झालं, 1 लाख रुपये झालं. सर्वच्या सर्व कॉलचे सर्व ॲप्लिकेशन अलॉटमेंटचे पैसे जर मिळाले असतील तर ते झालं या ठिकाणी पेड अप कॅपिटल 1 lakh. इफ मग इथे एक प्रश्न तयार होतो, काय, समजा एखाद्या भागधारकांनी पैसेच दिले नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इफ 100 shareholders डू नॉट पे द फर्स्ट अँड फायनल कॉल, द कॉल्स इन ॲरियर्स विल बी 100 into 2. म्हणजे फर्स्ट अँड फायनल कॉलला किती रुपये मागवले, ₹2. म्हणजे 100 into 2 इज इक्वल टू किती आलं, 200. अँड दस द पेड अप कॅपिटल विल बी, कॉल्ड अप कॅपिटल किती आहे तुमचं, किती आहे, 1 लाख, लेस कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे 1 lakh minus 200 म्हणजे 99,800 इज द पेड अप. अँड इट डज नॉट इन्क्लूड द पेड अप इन ॲडव्हान्स. ते पेड अप इन ॲडव्हान्समध्ये इन्क्लूड केलं जात नाही. म्हणजे हे काय झालं तुमचं पेड अप कॅपिटल 99,800. आता पुढची एक टर्म आहे कॉल्स इन ॲरियर्स. तर व्हॉट इज मीन बाय द कॉल्स इन ॲरियर्स, व्हॉट इज मीन बाय द reserve capital, unreserved capital. Then we are also discuss here how the share capital are also represented or shown into the balance sheet. Then first of all we are also discuss here the what is mean by the calls in arrears. If the amount which has been called by the company but the shareholders has not been paid such particular amounts and such remaining unpaid amount, it is called as the calls in arrears. The calls in arrears, it is the amount remaining unpaid on allotment shares although it has been called up. It may be also known as excess of called up capital or the paid up capital. In simple word, calls in arrears, it is nothing but a remaining unpaid amount on allotment of the shares. It is called as the calls in arrears. In simple word, the amount which is not paid by the shareholders to the company. म्हणजे जे शेअर्स ज्या भागधारकांना अलॉट झाले असतील त्या भागधारकांनी त्या शेअरची रक्कम कंपनीला द्यायची बाकी असेल तर ती बाकी असणारी रक्कमच म्हणजेच आलं कॉल्स इन ॲरियर्स. अशा पद्धतीनं ह्या टर्म्स आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण या ठिकाणी कॉल्स इन ॲडव्हान्स ही कन्सेप्ट काय आहे याचासुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. आता इथं कॉल्स इन ॲडव्हान्स, कॉल्स ह्याचं सेक्शन वाईज आता आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे जिथं तुमच्या टर्म्स लक्षात येईल. मग इश्यू ऑफ द शेअर्स ॲट अ प्रीमियम, ॲट अ डिस्काउंट, त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपण ॲप्लिकेशन ऑफ प्रीमियम रिसिव्ड त्याचासुद्धा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. प्रीमियम अकाउंट म्हणजे काय, प्रोहिबिशन ऑफ द इश्यू ऑफ द शेअर्स ॲट अ डिस्काउंट. त्यानंतर इश्यू ऑफ स्यूट इक्विटी म्हणजे काय, हे कंपनी ॲक्ट 2013 मधल्या जे काय असतील त्या कन्सेप्ट आणि टर्म्स याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं त्यानंतर आपण टाईप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. हे सर्व थेरॉटिकल झाल्यानंतर मग नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम्स असतील त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.